काही जणांचा वेगळ्या सुरू झाला. अच्छा, एक गोष्ट अजूनही आठवली. 1975 जर म्हटलं तर माझी काही 1975ची, आज किती वर्ष झाली? बरोबर 50. आता लक्षात आलं नाही काय, आणि एवढं महत्वाचं. तर त्या वेळेपासून आज मी जो काय आहे, किंवा त्या वेळेपासून आपल्यापैकी प्रत्येक जण आज जो काही आहे तो आहे हा मोठा प्रवास, आपल्या शाळेच्या बद्दलचा कृतज्ञतेचा प्रवास. आता मला असं वाटतं ना, थोडा गोंधळ म्हणजे व्हॉट्सअप, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये चर्चा असते किंवा इतर ठिकाणी. त्याच्यात एक गोष्ट मला प्रत्येक वेळेला अशी लक्षात येते आणि आमच्या मालवणच्या टीममध्ये लक्षात येते, तेही मला परत सांगतात, ते म्हणजे माझी विद्यार्थी संघटनेची खरी ओळख काय हे बऱ्याच जणांना माहित नाही. काही त्यांचे मेंबर झाले त्यांनाही माहित नाही असं दिसतंय. तर म्हणून त्या दृष्टीने ती ओळख देण्यासाठी आज मुख्य म्हणजे हा आज मी जो उभा आहे ती ओळख देण्यासाठी एक लक्षात घ्या, आपल्या इथे ना 3 संस्था आहेत. एक आहे मालवण एज्युकेशन सोसायटी, एक आहे टोकळा हायस्कूल. बरोबर, टोकळा हायस्कूल इज मॅनेज्ड बाय मालवण एज्युकेशन सोसायटी. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या खाली म्हणजे त्यांच्या अंडर टोकळा हायस्कूल, जय गणेश अशा बऱ्याच शाळा आहेत आणि ते त्या शाळांचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि पूर्ण संचालन सगळं जे काय आहे ते आपली मालवण एज्युकेशन सोसायटी करते. बरोबर, ते ह्या 2 संस्था संलग्न आहेत एकमेकांशी. आता माझी विद्यार्थी संघटना काय आहे, अनेक लोकांना असं पण वाटतंय, असं मला कळलेलं आहे की त्यांना असं वाटतं, म्हणजे आता मी मालवण एज्युकेशन सोसायटीला NES म्हणेन, मालवण एज्युकेशन सोसायटी. तर अनेक लोकांना NES हीच MBA काय का, की MBA च्या अंडर MBA जशी NES च्या अंडर शाळा आहे किंवा जयगणेश शास्त्र, तशी MBA येते का, की तेच आहे की काही काय वेगळे आहे. तर हे मी इथे तुम्हाला दाखवायचं आहे की ही संस्था वेगळी आहे. ही माझी विद्यार्थ्यांची ऑटोनॉमस संस्था आहे, स्वयंचलित म्हणूया जे काय असेल. हे या संस्थेचा डायरेक्टली NES किंवा शाळेशी संबंध एवढाच आहे की आपण या शाळेत शिकून माझी विद्यार्थी नंतर झालो आणि मग या संस्थेचे मेंबर. परंतु ही संस्था वेगळी आहे. आता ही संस्था वेगळी आहे, माझी विद्यार्थी संघटनेची घटना वेगळी आहे. म्हणजे ती संस्था कशी चालली पाहिजे, त्याचे सेक्रेटरी, एखादा क्लब समजा, एखादी हाऊसिंग सोसायटी समजा, किंवा एखादी कुठलीही किंवा आता सेवा पण असेल, त्यांची कशी इंटरनल एक हे असते, कमिटी असते, आणि ती कमिटी ही संस्था चालवते आणि त्या संस्थेची उद्दिष्ट असतात. तशा प्रकारे आपली संस्था ही पूर्णपणे वेगळी आहे. फक्त त्याच्यामध्ये एक मात्र जुना जो आपला थ्रेड आहे, ज्याला आपण तसं 2 मुलं असतात किंवा काही, पण एक थ्रेड असतो, तो आपला कायम आपल्या शाळेशी निगडीत राहील. पण संस्था म्हणून ही वेगळी आहे, याची घटना वेगळी आहे आणि म्हणून यांची कमिटी वेगळी आहे, याचे मेंबर्स वेगळे. आता नोंदणी त्याची 1991 साली झाली आणि जसं आपल्या शाळेमध्ये केंद्रबिंदू कोण आहे, आपल्या शाळा ही सगळी आहे टोकळा हायस्कूल, त्याचा केंद्रबिंदू म्हणजे इथला विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थीसाठी सगळे शाळा चालवली जाते. माझी विद्यार्थी संघटनेचा केंद्रबिंदू हा माझी विद्यार्थी आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही संस्था जसं आपण म्हणतो ना, फॉर माझे विद्यार्थी, बाय माझे विद्यार्थी, ऑफ माझे विद्यार्थी अशी आहे. आता ही संस्था एकत्र येऊन काय काय विधायक कामं करेल ही शाळेसाठी नक्की कळेल. परंतु टोकळा हायस्कूल किंवा मालवण एज्युकेशन सोसायटी यांच्या अंडर आपली संस्था येत नाही, ही वेगळी संस्था आहे. आपण एकमेकाला पूरक आहोत. म्हणजे असं समजा की टोकळा हायस्कूल मधले शिक्षक किंवा मॅनेजमेंट किंवा NES ही शाळेसाठी जगत असते, काही करत असते. आणि ते जे सगळं करते ते शाळेच्या ते जो काही पाठ्यपुस्तक
पुस्तक किंवा ज्याला आपण म्हणतो ना सिलेबस करिक्युलम वगैरे ना त्याला संबंध म्हणजे बाहेर समजा सिलेबस बदलला करिक्युलम बदलला परीक्षेची पद्धत बदलली तर त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळं केलं जातं बरोबर. तर ते जे तसं केलं आपण मात्र माझे विद्यार्थी काय आहोत की आपण इथून बाहेर पडलो आपण आपापल्या क्षेत्रामध्ये काही काही काम केलं आपण काही अचीव केलं कुठेतरी पोहोचलो आणि ते पोहोचल्यानंतर या संघटनेने बोलून आपण माझी विद्यार्थी या नात्यांनी शाळेसाठी काम करतात म्हणजे शाळा त्यांचं काम हे अतिशय उत्तम करते आणि याचं उदाहरण मी स्वतः आहे आणि आपल्याला आपण सगळे आहोत तशी काही वेगळं सांगायची गरज नाही. या आपल्या कोकण हायस्कूल सारखी शाळा मी अजूनही बघितलेली नाही आणि माझ्या मुलांनाही सांगतो मी की तुम्ही आता त्यांचे वेगवेगळ्या शाळेत जाऊन आलेले काहीच नाही बघितले कुठेतरी मुंबईमध्ये मला काहीतरी म्हणजे असं चीफ गेस्ट म्हणून वगैरे बोलवलेलं आहे शाळेमध्ये असं बऱ्याच शाळा बोलवलेलं आहे त्यांना मी सांगतोय कुठल्याही ठिकाणी असा गेलो नाही आपल्या शाळेचा उल्लेख नाही असं होऊ नाही कारण या शाळेने मला घडलं पण आज मला माहितीये शाळा एबीएस ही शाळा उत्तम रित्या चालवतात ओके. मला ऍज अ माझे विद्यार्थी आणि आपल्या ऍज अ माझे विद्यार्थी सगळ्यांना मिळून शाळेसाठी आपण एकत्र घेऊन काही वेगळं करायचं आहे हे ते नाही करत हे करतायत ते करायला आपण नाही हे फार चांगलं करतायत ते करतायत ते आपण करायला गेलं तर आपण माझ्या विकून टाकू ते आपण चांगलं नाही करत पण काहीतरी वेगळं आणि ते वेगळं करण्यासाठी काय काय करायला पाहिजे तर ते तुझं संघटना बनवायला पाहिजे मोठी संघटना बनवली केंद्र बिंदू माझे विद्यार्थीच्या थ्रू आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करू पालकांसाठी काम करू आपल्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी काम करू अजून काम करू हा विषय वेगळा आणि कार्यक्षेत्रे काय आहे आपण कुठल्या ठिकाणी काम करणार आहोत तर शाळेचे विद्यार्थी आणि आपण स्वतः माझे विद्यार्थी आणि मालवण शहर सुद्धा म्हणजे नॉट लिमिटेड टू प्रोग्राम पण नवीन कार्यकारी मंडळाचे गठन झालं 25 ऑगस्ट 2023 आज 2 वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये मॅनेजिंग कमिटी एमसी म्हणजे याच्यामध्ये 10 सदस्य आहेत हे 10 सदस्य घेताना आम्ही असा विचार केला की जास्तीत जास्त मालवणचे असावे घटनेप्रमाणे 16 सदस्य घेता येतात आज 10च आहेत तर त्या 10 मध्ये मुंबई परिसरामध्ये 4 आहेत पुणे मधलं 3 आहे आणि मालवण मधलं 3 आहे हे 10 काय आहे मॅनेजिंग कमिटी लक्षात अजून आम्हाला सदस्य घ्यायचे असतील तर आम्हाला असा आग्रह राहील की ते मालवण मध्ये असावे मुंबई पुण्याचे आम्ही आहोत मुंबई आम्ही 4-7 आहोत आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे कम्प्युटर सायन्स सगळं काही करता येतं परंतु इथे ग्रासरूट लेवलवर जे आहे जर आपलं शहर आहे आपली शाळा आहे तिथे काम करण्यासाठी आपल्याला इथूनच सुरू पाहिजे इथून हे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपलं कार्यालय हे ज्ञान मंदिरमध्ये ऑफिसमध्ये एक असिस्टंट आहे तिथे भाग्यश्री किरण ती पण भरपूर काम करते अकाउंट आहे मी मला कसं 100 रुपये मी तुमच्याकडे अनेक लोकांना वापरून दिले अशा काही गोष्टी सुरुवातीला आपण 2 वर्षामध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ऑफिस बेरर्स म्हणजे या संघटनेची ऑफिस बेरर्स म्हणजे प्रेसिडेंट सेक्रेटरी हे कोण आहे तर त्यात आम्ही बघितलं की प्रेसिडेंट एक न ठेवता 2 ठेवायचे एक मालवणमधून असावे म्हणजे शिवसेना आणि एक मालवणच्या बाहेर म्हणजे मी सेक्रेटरी 2 असावे एक मालवणमधून असावा आज आपल्याकडे मालवणमधून सेक्रेटरी नाही आहे परंतु एक पुण्यामध्ये म्हणजे असं की सेक्रेटरी 2 प्रेसिडेंट 2 ट्रेझरर 2 एक इथला एक अशा पद्धतीने काम केले जाते त्याच्याशिवाय अरुण कोल्हेकर उमा आसगावकर आणि दिगंबर कोल्हेकर हे मुंबई पुण्यामध्ये येतात हे असं आपण 10 जणांची आपली कमिटी नियमित मीटिंग होता आमच्या महाराष्ट्र म्हटलं तो 25 ऑगस्ट पासून आम्ही 24 महिने झाले 2 वर्ष झाले 20 मीटिंग झाले 25 ऑगस्ट नंतर सुद्धा काही थोडेसे दिवस गेले त्याचं नीट कलर होण्यासाठी तिथपासून न चुकता दर महिन्याला वीक अजेंडा एक ऑनलाईन मीटिंग आमची
मॅनेजिंग कमिटीची असतेच असते. त्याच्यात ज्या गोष्टी ठरतात त्या गोष्टीचं मिनिट्स बनली जातात आणि ती रेकॉर्डवर असतात. दर महिन्याला 2-3 महिन्यांनी वगैरे नाही. आणि सुरुवातीला आम्ही असं म्हणतो होतं दर महिन्याला करू, कारण आपल्याला हे सगळं उभं करून ना अगदी सुरुवातीला 1-2 वर्ष जास्त काम आहे. नंतर करायचं आपण मध्ये 3-3 महिन्यांनी मीटिंग करू किंवा काय करू. आता ही मीटिंग म्हणजे काय, नुसते मीटिंग झाली की तेवढं नाही, आमचा कायम संपर्क असतो. तर ह्या 20 मीटिंग झालेल्या त्याच्याशिवाय एक प्रॉपर एजीएम आणि 29 सप्टेंबरला केली. त्यालाही अजेंडा होता, त्याची मिनिट्स झाली आणि ते सगळं व्यवस्थित केले होते. त्यामुळे सगळ्या रेकॉर्ड, सगळं पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि फुल रेकॉर्ड आपल्याकडे ठेवलेलं असतो. आता माझी विद्यार्थी संघटनेची उद्दिष्ट, प्रत्येक संस्थेला उद्दिष्ट असावं, कशासाठी तयार आहे, काय करायचं असायलाच पाहिजे. नाहीतर त्या संस्थेने काय करायचं ते कळत, ती उद्दिष्ट क्लिअर नसेल तर ती संस्था करणार नाही. तर ती उद्दिष्ट ज्यावेळी लक्षात आलं, एकदम घटना बघितली त्याच्यामध्ये ती उद्दिष्टे नव्हती, पण नंतरही कधी बघितलं त्याच्यातही ती उद्दिष्ट कळली नाही. मग आम्ही ठरवलं की याची उद्दिष्टे बनवावी. ती आम्ही उद्दिष्टे बनवली आहे, त्याच्यावर जास्त बोलेल नंतर. आता एवढं सांगितलं की उद्दिष्टे बनवली आणि ती उद्दिष्टे आम्ही अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग मध्ये प्रेझेंट केली आणि अप्रूव्ह करून घेतली. आता ते आपलं असं की त्या उद्दिष्टामध्ये जे ठरलेलं आहे त्याच्यासाठी आपली संघटना काम करते. माझ्या विद्यार्थी संघटनेचा एक लोगो बनवून गेला, आपली आयडेंटिटी ही कळायला पाहिजे. म्हणून ग्रासरूटच्या गोष्टी तर तो तुम्हाला पुढे राहायला लागतो. तुम्हाला ठीक आहे, मेळावे झाले मुंबईच्या मेळाव्याला किती जण होतो? 165 लोक होते. थांबवावं लागलं, नोंदणी बंद करावी लागली कारण हॉलची कपॅसिटी संपली. बरोबर. आणि अतिशय उत्तम मेळावा झाला, त्याचं सगळीकडे प्रसारण झालं, सगळं झालं. पुण्याला एक मेळावा झाला गेल्या वर्षी. आता आज हा इथे मालवणमध्ये होता, मी म्हणे 110 वगैरे काहीतरी रजिस्ट्रेशन प्रॉपर वर्गणी म्हणून आलेले आहेत तिथे. हे याच्यातनं दिसून येतं की अच्छा काही लोकांनी तर वर्गणी भरली आहे, पण ते त्यांना माहिती आहे प्रत्यक्षात लोक कोण आहे वर्गणी घ्या, कारण आमच्या शाळेबद्दल मी त्यांच्या शाळेबद्दल प्रेम दिसते, त्यांना माहिती आहे यायचं नाही, मेळाव्याला येणार नाही प्रत्यक्षात, पण ही आमची वर्गणी घ्या हे पोझिशन. आपलं एक युट्यूब चॅनल आहे टोकियोला एमबीएस इव्हेंट्स. आपले सगळ्या मेळाव्याचे सगळे फोटो व्हिडिओ तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या मेळाव्याचं जे काही चित्रीकरण किंवा काय जे काही आपल्याला मिळालं त्याच्यावर तिथे तुम्हाला बघायला मिळेल. 60 विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये शेवटच्या विस्तृतपणे मी एवढं समोर सांगतो. 7 कार्यशाळा घेतल्या शेवटच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या मेंबर्ससाठी विद्यार्थी 7 कार्यशाळा केल्या, त्या ऍक्च्युअली केल्या आणि अजून 5 आहेत ना त्या आम्ही दिलेल्या आहेत शाळेकडे. ते जसं ते आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या होतील. काही कार्यशाळा इथून पुढे माझी विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. माझी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे समजा काही हेल्थ रिलेटेड असेल किंवा त्यांच्या पिकनिक राहायचं अशा काही गोष्टी त्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी पण करायच्या. आज मी आपल्याकडे जवळजवळ 500 सदस्य आहेत. आता माझी विद्यार्थी संघटनेची उद्दिष्टे मध्ये वर्ड मध्ये येते लोगो सेकंड हा आपला सॉरी इथे ज्यावेळी बोलतोय हा आपल्या संघटनेचा लोगो आहे. हा आपल्या हेडर सगळीकडे आता बघायला हा विद्यार्थ्यांनीच आपल्या बनवलेला आहे. माझी विद्यार्थी हा लोगो बनवण्यासाठी आम्ही कॉम्पिटिशन ठेवली होती आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्येच ती कॉम्पिटिशन आपल्या विद्यार्थ्यांनीच माझी विद्यार्थ्यांनीच ती कॉम्पिटिशन केली आणि त्याच्यासाठी हे जज होते ते ऍडव्हर्टायझिंग करणारे अतिशय
त्याच्यातून आणि त्याच्याबद्दल त्याला आम्ही बक्षीस पण दिलं. तर ही जी उद्दिष्ट आहे ती जरा वेगळी पाहिजे की ठीक आहे तर आपल्या संघटनेची उद्दिष्ट काय आहे म्हणजे आपल्याला कळेल की त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून कळेल की ऍक्च्युअली संस्थाला काय करायचं, संस्थेला म्हणजे आपल्या सगळ्यांना काय करायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे काय, कुठल्याही संघटनेला मेंबर जास्त पाहिजे हा एक पहिला मुद्दा असतो आणि दुसरा असतो आर्थिक स्थैर्य. या दोन गोष्टी असतात. मेंबर जास्तीत जास्त सदस्य पाहिजे आणि संस्था आर्थिकदृष्ट्या स्थिर असली पाहिजे तरच ती काहीतरी पुढे काम करू शकते. आपल्या संघटनेला इन्कम पायाभूत काहीही नाहीये एक्सेप्ट डोनेशन आणि जे काय आपण काही समजा काही तिकीट वगैरे काही कार्यक्रम केले किंवा काय केले बाकी आपल्याकडे जे काही म्हणजे स्पष्ट करायचं मला की शाळेला जी डोनेशन दिली जातात ती शाळेची असतात. माझी विद्यार्थी संघटनेला ती येत नाही. तर आपल्याकडे जर डोनेशन द्यायची असतील तर माझी विद्यार्थी संघटनेला वेगळी दिली जातात. त्याच्या पलीकडे आपल्याला सोर्स ऑफ इन्कम काही नाही. तर आपणच काहीतरी करून त्याच्यातून इन्कम मिळवला तर सगळ्यात पहिलं उद्दिष्ट म्हणजे मॅक्सिमम लोक निर्माण आपण बनवणं, सगळ्यात जास्तीत जास्त सदस्य बनवणं आणि दुसरं संघटना चालवण्यासाठी आणि तिची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निधी गोळा करणे, तिकीट लावून सांस्कृतिक किंवा इतर फंडरेजर कार्यक्रम आयोजित करणे किंवा तसेच एमबीएसच्या म्हणतात संघटनेने वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांसाठी देणग्या गोळा करणं. आपणच एखादा प्रकल्प बनवू शकतो जसं आपलं वेबसाईट आहे की असं काही करू शकतो त्याच्यासाठी करून देणग्या गोळा करणं. आता हे जे तुम्ही बघताय ना हे तिकीट लावून दिले हे आपल्या घटनेमध्ये दिलेले आहे एमबीएस. तिसरा आता बघा हे दोन पॉईंट झाले सदस्य आणि निधी. तिसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये एक बघा सभासदांसाठी मी म्हटलं ना केंद्रीय सभासद आहे तर सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम कौशल प्रशिक्षण म्हणजे मध्ये तुमच्याच कडे आहे का गणेश पासे तर एक प्रबोधक आलं होतं की काय म्हणतात सीपीआर ना सीपीआरचं ट्रेनिंग द्यावं बरोबर. महेश तेही माझ्या डोक्यात आहे की होईल तरी असं करू. ते सभासदांसाठीच आहे आपल्या हार्टची काळजी कशी घ्यावी किंवा काय असतं त्याच्यासाठी. तर सांस्कृतिक कार्यक्रम करणं, स्किल डेव्हलपमेंट करणं सभासदांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वेगळं सहली इत्यादी आयोजन काही त्यासाठी मंडळींनी निर्णय गोळा करतात. सभासदांना चौथा पॉईंट देतो एमबीएस तर्फे म्हणजे अर्बन एज्युकेशन सोसायटीतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील सध्याच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आजचे जे विद्यार्थी शालेय शिक्षणापलीकडे तुम्ही म्हटलं शालेय शिक्षण हे चांगलं देत काही प्रशिक्षण देण्यासाठी किंवा आर्थिक मदत देण्यासाठी आपल्या सभासदांकडून इथे पण सभासद आहेत काही प्रस्ताव आल्यास त्याच्यावर विचार करून योग्य वाटण्यास एमबीएस कडे पाठवणे व तो मंजूर झाल्यास संबंधित सभासदांना शक्य तितकी मदत करणे. मगाशी शेवटचे प्रोजेक्ट वगैरे सांगितले याच्यात आले सभासद आले समोर आणि तुमच्याकडे सुद्धा कोणी ते काही सांगू शकतात मी हे करू शकतो शाळेसाठी यांच्यासाठी किंवा कोणासाठी तर ते पण सभासद इथे पण आहे. नंतर एमबीएस तर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेने जर त्यांच्या एका विशिष्ट प्रकल्पासाठी म्हणजे मगाशी काय होतं आपल्या सभासदांनी काय करायला कौतुक करत आता आपल्या सभासदांनी नाही आणलं पण एमबीएस ने आलं त्यांना काहीतरी हवं काहीतरी होतं आणि आपण माझे विद्यार्थी म्हणजे काय आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट लोक आहेत म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये काहीतरी मिळवलेले आहेत. तर त्याचा फायदा घेऊन त्यांना जर आपली कधी काय मदत लागत असेल त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्याकडून मग त्यांना शक्यतो मदत करेल. म्हणजे दुसरा पॉईंट आला पहिला अभ्यासक्रमाचा दुसरे शाळेच्या याच्यामध्ये तिसरा पहिला अभ्यासक्रमाचा दुसरे विद्यार्थी तिसरे शाळेकडे आलेले लोक आणि चौथा आपण ते अजून वाढ करतोय मालवण. तर मालवण शहरासाठी किंवा शहरातील इतर विद्यार्थ्यांसाठी एमबीएस सभासदांकडून किंवा शहरातील इतर संस्थांकडून म्हणजे सेवा पण असेल लायब्ररी असेल कॉलेज असेल कोणी असेल त्याला त्याचे विधायक काम करायचं आणि त्याला एक
तर त्यावर विचार करून योग्य वाटण्यास शक्य तेवढं योगदान द्या. असं आपलं स्ट्रक्चर आहे एमबीएच्या उद्दिष्टात आणि या उद्दिष्टाच्या प्रमाणे आपण काम करू. आपण परत प्रेझेंटेशन करतो. आता मगाशी शिवराज सरांनी सांगितलं की काय काय काम झालं आणि काही काम करणार आहे. तर त्याच्यामध्ये एक तसं म्हटलं ना एक वेबसाईट आता एमबीएची वेबसाईट बनते बरंच काम झालेलं आहे आणि त्याच्यावर लीड घेतलं आपलं राजा तेंडुलकर 1975 एसएससी ठीक आहे. त्या वेबसाईटमध्ये काय असणार आहे इंग्लिशची माहिती इंग्लिशच्या कमिटीची माहिती आपल्या मेंबरचा डेटाबेस तुमच्यापैकी कोणी 1977 आणि मला माझे कोण असतात मित्र याच्यात कोण मेंबर असतात तिकडे तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही शोधू शकता. तुम्ही परत तुम्हाला ऑनलाईन तिथे मेंबर व्हायचं असेल कुठल्या आहेत असं वेगळा फॉर्म भरायची गरज नाही. तुम्हाला कोणी डिटेल्स मिळेल सगळं डिटेल्स मिळेल. डोनेशन तुम्हाला द्यायचे असतील तर डोनेशन द्यायला पण तिथेच होईल. प्रोजेक्ट कोणाला सुचवायचा असेल मग मला एमबीएस तर मी शाळेसाठी हे करायचं आहे तो प्रोजेक्ट कसा सुसूत्रपणे घ्यावा त्याचं डेफिनेशन कशी घ्यावी त्याच्या आधारे बांधलेले आहे ती वेबसाईटवर टाकता येईल. तर कोणीही कुठूनही कसाही प्रोजेक्ट तो तिथे रजिस्टर करून शाळेला किंवा आम्हाला किंवा मानवशाला जसं आपल्या उद्दिष्टामध्ये बसलं पाहिजे. तसं जर असेल अमेरिकेत म्हणून कोणी ऑनलाईन युरोप म्हणून कोणाला जर काही करायचं असेल तर या वेबसाईटच्या माध्यमातून ते होईल. इव्हेंट्स कुठे पिकनिक आहे कुठे मेळावा आहे का मेळाव्याचं हे रजिस्ट्रेशन आज आहे ते पुढच्या वेळेला कदाचित वेबसाईट झाली तर तुम्ही वेबसाईटवर पण करू शकता. तर हे सगळं आता बरंचसं गेलेलं आहे. वेबसाईटचं स्ट्रक्चर तयार केलं आणि त्या पर्टिक्युलर डेव्हलपरला पण कॉन्टॅक्ट केलेलं. नंतर माझी विद्यार्थी तास भूषण मांजरेकर एसएससी 1978 त्यांनी शाळेला वरती अप्रोच केले आणि सांगितले की आठवड्यातला 1 तास माझी विद्यार्थी त्यास तास म्हणून द्या की ज्याच्यामध्ये माझी विद्यार्थ्यांच्या थ्रू आणि शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधा. आता ते बेसिकली आहे ना ते तो जे करायला बघतोय म्हणजे तो शाळेला भेटला त्यांनी त्याची योजना अतिशय सुंदर शाळेला समजावून सांगितलेली आहे. त्यांनी माझ्या त्याची नोट पाठवलेली आहे शाळेकडे पण पाठवलेली आहे आणि त्याला वेगळ्या जवळजवळ 10 वेगवेगळ्या एरियाजमध्ये त्याला ते शाळेला ते प्रस्ताव बनवून द्यायचे आहे आणि एक चॅनल बनवायचं आहे की पर्टिक्युलर त्या दिवशी कोणीतरी एक वेगळा म्हणजे एक व्यक्ती असेल माझी विद्यार्थी असेल किंवा भागवतच्या परिसरात कोणीतरी असा अशी त्याने काहीतरी मिळवलेलं आहे तो विद्यार्थ्यांशी संपर्क साधला त्यांच्यापासून उत्तर देईल त्यांना गायडन्स देईल वगैरे अशा प्रकारची ही कल्पना. आणि दुसरं ते सांगितलं की पहिले 3 महिने मी स्वतः लक्ष घालून हे बंदेपर्यंत मला हवं तसं होईपर्यंत तिथे डिजिटल क्लासरूम किंवा मोबाईल ऍक्सेस त्या थ्रू मी स्वतः चालू करून दे. शाळेकडे 1 तास मिळाला की त्याचा आपण असं हे करू शकतो. आता तिसरं आहे मार्गदर्शनाचे संकलन. म्हणजे काय आपल्या शाळेमध्ये मधून जे पास झाले माझे विद्यार्थी ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात चमकले. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात त्यांनी काही मिळवलं. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात बँकिंग असेल इंजिनिअरिंग असेल मेडिसिन असेल आर्मी असेल काहीही असेल सिव्हिल सर्व्हिसेस असेल त्याच्या इकॉनॉमिक्स असेल काय आपल्याला माहिती. पण हे लोक काय नाही त्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले लोक आहेत एक्सपर्ट्स आहेत. तर याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पूल ऑफ एक्सपर्ट्स. ते बनवायला गेले तुम्हाला तर ते बनवायला काय केले की प्रत्येक विद्यार्थी जो माझे विद्यार्थी अनुभव आहे सदस्य आहे तो त्याची सगळी माहिती त्याला कशामध्ये त्याचं प्रावीण्य आहे आणि कशामध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि तो शाळेला किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा काय त्याची करायची इच्छा आहे हे कसं तयार झालं तर आपल्याला आपल्या पूल ऑफ एक्सपर्ट तयार झालं. म्हणजे आपल्याकडे हे सगळं फार रिसोर्स आहे तर ते बनवण्याचं काम सुरू आहे. करिअर गायडन्स आहे त्याच्यावर एज्युकेशनल स्किलिंग प्रोजेक्ट डॉमेन एक्सपर्ट जे डेटा फील्डमध्ये आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही पण वेगवेगळ्या प्रोजेक्ट किंवा अशी ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये सुचवू शकता. तर आता
तुम्ही काय करू शकता. ओके, ॲज आता तुम्ही जे मेंबर्स आहात तुम्ही काय करू शकता, तर जे कोणी MBAचे सभासद मेळाव्यामध्ये जे कोणी येतात ते सगळे सभासद असत असे नाही. तर ज्याला कोणाला नसतील सभासद झाले त्यांनी 11 रुपये घेऊन सभासद लाईफ टाईम मेंबरशिप आहे ती घ्यावी आणि त्याच्या मित्रांना वाढवलं. घरात जाऊन कसं त्याच्या घरात जाऊन वाढवलं लागलं तो होऊन तसं एकदम आपली मैत्री अशी असते बरोबर नाही तशा पद्धतीने आपल्या बॅग प्रत्येक हल्ली काय झालं प्रत्येक बॅगचा एक ग्रुप असतो व्हॉट्सअप तर त्याला ऍडमिन असतो. तर आमच्याकडे ऍडमिनचा ग्रुप आहे. प्रत्येक बॅचच्या ऍडमिनचा ग्रुप आहे. म्हणजे ऍडमिनला आपण तुम्हाला काय सगळीकडे मिळालं तर त्या कारणाने ऍडमिनचा ग्रुप आहे. तर तुमच्याच पर्टिक्युलर बॅच असेल समजा त्या ऍडमिन मध्ये नसेल तुमचा ग्रुप तर त्या ऍडमिनला त्याच्यामध्ये हे करायचं किंवा आम्हाला सांगा आम्ही त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ. त्याची ही सगळं संपर्क करण्यासाठी आम्ही प्रत्येक जेवढं काही परिश्रम घेण्यात करावं. नंतर 4 एका वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुद्धा किंवा असलेल्या प्रोजेक्टमध्ये सहभाग घ्या. नेक्स्ट दैनंदिन खर्चासाठी आणि विविध उपक्रमांसाठी देणग्या द्या. ऑफिस चालवण्याचा खर्च असतो, मेळावे करण्याचा खर्च असतो, प्रोजेक्ट करण्याचा खर्च असतो. पण आता सेम टाइम आम्ही हेही बघितलं जसा खर्च असतो तशी डोनेशन्स पण येतात. आतापर्यंत कधी असं झालं नाहीये की काय चांगलं काम करायला गेलं आणि पैसे आले त्याचं कधी झालं नाही. पण तरी सुद्धा अजून सशक्त करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण डोनेशन देऊ शकतो. ती जी डोनेशन्स आहेत ना ती ऍक्च्युअली आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे डोनेशन केली जातात. आम्हाला जात इंग्लिशचा वेगवेगळ्या बाहेरच्या लोकांसाठी आणि कुठल्याही पद्धतीने मदत करायची असेल तर आम्हाला हवे पैसे किंवा कुठली दुसरी एखादी वस्तू वेळ घेऊन जा तुमचा एक्सपर्टीज किंवा काही सेंटेन्स होतो किंवा आम्ही तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सूचना त्याच्या वाढवे एक मनाची प्रोजेक्ट करताना एक राहून गेलं. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी जे राजीव गुगल आहे ते इकडे शाळेसाठी काम रेग्युलरली आणि व्हेरी कन्सिस्टंटली काम करतात. बरोबर त्यांनी आम्हाला विचारलं की काय करायचंय तर त्यांनाही आम्ही एक एक्सपर्ट समजून त्यांच्याकडनं काही मदत घ्यायची असेल तर त्यांच्यावर आपण त्यांच्याशी बोलणं करून ते काय करू शकतात. त्यांनी आता त्यांनी हे केलं ना त्या एक्सपर्टच्या मध्ये त्यांनी नोंदणी केली तर त्यांच्याशी पण बोलू ते अगदी शाळेसाठी खूप काम करतात. आणि तुमच्या सूचना ईमेलद्वारे करावा. ईमेल दिलेला आहे. एक गोष्ट क्लिअर करतो तुमच्यापैकी काही जण व्हॉट्सअप ग्रुप मध्ये असतील. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे MPS नव्हे. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे हा ग्रुप आहे. अनेक लोक व्हॉट्सअप ग्रुप असे असतील MPS चे मेंबर की ज्यांना ग्रुपमध्ये जायचं नाही किंवा ग्रुपला बाहेर पडले याचा अर्थ ते मेंबर नाही तसं होत नाही. ग्रुप हा ऐच्छिक असतो. मला त्या ग्रुपमध्ये जायचं मला जायचं नाही मी जाऊ शकतो. व्हॉट्सअप ग्रुप हा फक्त एक लोकांना एक कम्युनिकेशनसाठी मुलांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी केलेलं एक माध्यम तयार केलेलं एक माध्यम आहे. त्यामुळे तिकडे कुठली गोष्ट पोस्ट केली मी असा बघतोय की अनेक लोक तिकडे पोस्ट करत असतात. काय जर तुम्हाला काही सूचना करायची असतील ना तर ती कसं होतं तिकडे काही वेळेला पोस्ट असायचं केलं जातं की दाखवायला की मला किती किंवा मला काय सांगायचं किंवा असं नको वाटतं. जे काही करायचं आहे तुमच्या ज्या काही सूचना आम्हाला हव्या आहेत तुमचे इनपुट्स हवे सजेशन्स हवे क्रिटिसिझम पण हवे तुम्हाला काय काय आवडलं नाही तर तेही पाहिजे त्या ईमेलवर करा. व्हॉट्सअपवर ग्रुप केलं की त्याला गॉसिपचं रूप आहे आणि ते काम होत नाही. तर तेवढी माझी तुम्हाला एक विनंती आहे व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे MPS नाही ते चॅनल तुम्हाला उपलब्ध करून दिले काही रूल्स आम्ही बेसिक फॉलो करतो. पण तिथे पोस्ट केलं म्हणजे MPS ला कळलं पाहिजे असं आम्ही करत नाही. आम्हाला एक सेपरेट ईमेल लागेल. ते ईमेल लागलं की आम्ही लगेचच त्या ईमेल तुमची दखल घेऊन त्यांना रिस्पॉन्ड करतो. बरं आजीवन सभासदत्व आणि देणग्या 11 रुपये आहे फक्त कोणाला गव्हर्नमेंट गोष्ट आहे. ठीक आहे मेंबरशिप आणि देणग्या करेक्ट आणि ज्या लोकांना देणग्या येतात त्यांनाही आम्ही विचारतो की तुम्हाला कशासाठी द्यायचं किती असेल 1 तुमची तुमच्या देणगी म्हणून आली कशासाठी द्यायचं तर आम्ही आता
शैक्षणिक कार्य शैक्षणिक कामासाठी घेऊ शकता. जी तुम्ही शैक्षणिक कामामध्ये तर ती शैक्षणिक कामासाठीच वापरली जाईल, कारण त्याचा पब्लिक वेळ असतो. तिसरं आहे इव्हेंट्स. इव्हेंट्स म्हणजे असे मेळावे किंवा सहली किंवा अशा त्याच्यासाठी किंवा स्पेसिफिक प्रोजेक्ट. म्हणजे काय की याच्यातलं काहीच नाही, तुम्ही देणगी तुम्ही देत नाहीये. म्हणजे आता तुम्ही असं करू शकता, माझ्याकडे 5,000 रुपये मी तुम्हाला शैक्षणिक कामामध्ये देतो. परंतु तसं काही नाही. काही वेळेला असं होतं की एमबीएस एक प्रोजेक्ट बनवतोय आम्ही किंवा तुमच्या समाजाच्या ह्याच्यातून आम्ही काही प्रोजेक्ट बनवतो. त्या प्रोजेक्टचा काही खर्च काढला जातो, बजेट केलं जातं आणि ते बजेट समजा आता एक 25,000 रुपये आहे. मग ते 25,000 रुपये सांगितलं की त्या प्रोजेक्टचे तो स्पेसिफिक प्रोजेक्ट झाला आणि त्याची जी कॉस्ट झाली. मग त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता या प्रोजेक्टसाठी माझ्या वेळ असते. पण तो प्रोजेक्ट त्याला असेल तर आणि त्या प्रोजेक्टसाठी समजा 25,000 झाले असतील तर 25,000 मिळाल्यानंतर त्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट समजा. आणि हा जे काही तुम्ही जे करा ते स्क्रीनशॉट द्या. तर एवढंच मला बोलायचं होतं. भाषण मराठीत केलंय, पण कामाच्या गोष्टी असतात त्या मावळीतच करतो म्हणून शेवटी वेगवेगळे स्वतःच्या कामाला लागायचे. तर याच्या संबंधी कोणाला काही प्रश्न असतील किंवा काय तर त्यांनी आम्हाला पाठवावे. पर्सनली माझे फोन नंबर असतात, माझ्या असतात. कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल किंवा सूचना असेल आम्ही पर्सनली लक्ष देऊ. थँक्यू.